नमस्कार. नमस्कार. सुधारित शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, अगदी साध्या पद्धतीत माती परीक्षण कसं केलं पाहिजे, माती परीक्षणचे काय फायदे असतात एकंदरीत आपण बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण माती परीक्षण कसं घेतलं पाहिजे, एक साध्या पद्धतीमध्ये आपण एक साधारण शेतकऱ्यांनी कसं माती परीक्षण केलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेतामध्ये गेलात, आता तुमचं क्षेत्र असेल 1 एकर क्षेत्र असेल, तर माती परीक्षण घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सेंटरला जाऊन उभं राहायचं. असं सेंटरला जाऊन उभा राहा. त्यानंतर असे 2 पाय करून दोन हात दिसतात तुम्हाला. फक्त आता माती कुठली घ्यायची लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बांधाजवळची माती घ्यायची नाही, जर झाड असेल तर झाडाखालची माती घ्यायची नाही. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर रासायनिक खत टाकला तिथली माती घ्यायची नाही. तुम्ही जर लगेच शेणखत टाकला असेल तर माती घ्यायची नाही, कारण की तुम्हाला त्या सॅम्पलमध्ये ॲक्युरेसी येणार नाही. दुसरं लक्षात घ्या, सगळ्यांनी काय करायचं, थोडं बसायचं, 5 मिनिटं आपल्या 4 बोटाचा व्ही आकाराचा खड्डा घ्यायचा, वरची माती काढून टाकायची आणि जे 6 पॉईंट घेतले तुम्ही, हे 2 झाले तुमचे, हे 602 झाले आणि शेवट 5 असे पॉईंट घेऊन 6 पॉईंटची माती गोळा एकत्र करायची. असं एखादं पोतं घ्यायचं तुम्ही, त्या पोत्यावरती सगळे गोळा करून आणायची माती, एकत्रित मिक्स करायची. सगळी माती मिक्स केल्यानंतर तुम्ही काय करायचं, ही सगळी माती तुमची 2-3 किलो असेल, फक्त आपल्याला लागणार 250 ग्राम म्हणजे पाव किलो लागणार. म्हणजे एकत्र माती सगळी करायची. माती एकत्र करून तुम्ही काय करायचं, एक सॅम्पलमध्ये माती घेतल्यानंतर तुम्हाला ही माती कापडी पिशवीमध्ये एकत्रित घ्यायची. 250 ग्राम करून घरच्या घरी चाळता आली चाळा, तुम्ही नसेल तर 250 ग्राम माती घेऊन एका कॅरी बॅग मध्ये टाकायची. तुम्ही कॅरी बॅग असेल किंवा कापडी कपडा असेल, कापडी पिशवी असेल, याच्यामध्ये तुमचं नाव, गावाचं नाव, त्याच्यानंतर तुमचा सर्वे नंबर, कधी त्या सॅम्पल काढलं तुम्ही आणि कशी माती परीक्षण केलं, माती कशी घेतली तुम्ही, थोडक्यात घ्यायची माती आणि तुम्ही ते केवी केंद्र करायचे. आता हे सगळं शेतकरी जे तुम्ही बघितले, ह्या शेतकऱ्यांनी माती परीक्षण अॅक्युरेट केलेलं आहे. आता या मॅडम तुम्हाला थोडक्यात सांगतात की माती परीक्षण त्यांना काय फायदा झाला. शेतकरी मित्रांनो, माती परीक्षण केलंच पाहिजे. केल्यानंतर तुमचा भरपूर खर्च वाचेल आणि खर्च वाचवायचा असलं तर माती परीक्षण करा. आणि तुम्हाला जर चांगलं उत्पादन मिळवायचं असेल तर सगळ्यात लक्षात घ्या, आपल्याला सगळं वाटतं की एकरी जास्त उत्पादन मिळावं. सगळ्या शेतकऱ्याची भावना असते, मी जास्त खत टाकतो, मी जास्त पाणी देतो, तरी माझं उत्पादन काय येत नाही. भरपूर जणांचे तेच प्रश्न असतात. पण त्याचं एक सोल्युशन उत्तर असेल की तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं कुठलाही हंगाम चालू, आता खरीप हंगाम चालू आहे, सगळ्यात पहिल्यांदा माती परीक्षण करा. माती परीक्षण केल्यामुळे तुम्हाला एकंदरीत कळून येईल की त्या जमिनीत कुठले खत आहे, कुठलं तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा आहे, तुमच्या जीवाणूची संख्या कशी आहे. जर एकंदरीत तुमच्या लक्षात आली आणि तुमच्या जमिनीला कुठलं पीक चांगलं आहे, सोयाबीन लावायला जमतंय का दुसरं पीक ते एखादं लावायला जमतंय, हे तुम्हाला लक्षात येईल आणि त्यानंतर तुम्हाला भरपूर असं खर्च वाचवता येईल. आता ह्या गटामध्ये शेतकरी आहेत, शेतकरी महिला आहेत, पुरुष आहेत. आता ह्यांना काय माती परीक्षणचा फायदा झाला हे आपण थोडक्यात ऐकू त्यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार. काय वाटतं, माती परीक्षण केलं पाहिजे का शेतकऱ्यांनी? माती परीक्षण केलंच पाहिजे, कारण आम्ही गेल्या 2 वर्षापासून फार्मर कपला आहे, तर त्यांनी आम्हाला माती परीक्षणची ही आयडिया दिली होती. त्याच्या अगोदर आम्ही माती परीक्षण करत नव्हतो. तर माती परीक्षण केल्यामुळं जे आपल्या मातीमध्ये सेंद्रिय गर्भ किती आहे किंवा त्याला कोणता खत वापरला पाहिजे किंवा कोणता खत आपण काय वाटतो, पीक जास्त येण्यासाठी खताचं प्रमाण जास्त वापरतो. तर पण नुसतं खतच वापरून आपली शेती ही जमीन ही आहे ती सुपीक होत नाही. तर हे माती परीक्षण केल्यामुळं काय होतं की त्या जो रिपोर्ट येतो त्या रिपोर्टमध्ये आपल्या शेतामध्ये जे सेंद्रिय गर्भ किती आहे किंवा कोणता खत वापरला पाहिजे याची माहिती आपल्याला माती परीक्षणामुळे मिळते. तुम्ही मागे माती परीक्षण केलं, काय फायदा वाटतं का झाला? हो, आम्ही अगोदर जो त्या माती परीक्षणच्या आलेल्या रिपोर्टनुसार जे आमचे सर वगैरे होते, आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी आम्हाला सल्ला दिला, हा खत वापरू नका किंवा हा खत वापरा. म्हणजे खत कोणता वापरला पाहिजे, आपल्या मातीला कोणत्या खताची गरज आहे हे आपल्याला समजतं. खर्चामध्ये किती बचत वाटते तुम्हाला झाली? किती झाली का? 2-3 हजार खर्चात बचतही झाली आणि शेतीचा जो सेंद्रिय गर्भ आहे तोही वाढायला लागला आणि आपला शेतीचा सेंद्रिय गर्भ हा खूप कमी आहे. आपण जे केमिकलचं प्रमाण हे जास्त वापरतो. सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी लक्षात घ्या, रासायनिक खतांचा वापर टाळा. तुम्ही जितकं जास्त तुम्हाला हिरवळीची खतं वापरायचं. आता हिरवळीची खतं वापरायची असले तुम्हाला तर सगळ्यात महत्त्वाचं ऑफ सीझनला जर तुमच्याकडे पाणी 1-2 पाणी असेल, धानच्या ताक किंवा हिरवळीचे कुठलेही खत घ्या आणि तुम्ही जमिनीत फुल यायच्या आधी जमीन गाडून घ्या, नांगरणी करण्याच्या आधी. दुसरं म्हणजे तुम्ही शेणखत टाकू शकता, गांडूळ खत टाकू शकता, टाका. आणि आपल्या सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवा आणि आपलं उत्पादन वाढवा. आणि रासायनिक खतं जेवढं कमी करता येईल, कमी वापर करता येईल तेवढं करा. आपल्या जमिनीचा pH म्हणजे आपला समूह खराब व्हायचं कारण जास्त म्हणजे आपलं भरमसाठ रासायनिक खतं वापर करतात. तर शेतकऱ्यांनी जर भरमसाठ रासायनिक खतं कमी वापर केला तर तुमचा खर्च वाचन, शेतीमधला उत्पादन चांगलं येईल आणि मालाची क्वालिटी 1 नंबर येईल आणि तुमचं एकरी असणारं उत्पादन आणि तुमची मेहनत सुद्धा कमी लागेल किंवा जास्त फवारणी तुम्हाला करायची गरज. त्यामुळं सर्व शेतकऱ्याला एक विनंती असेल, या गटाने तर माती परीक्षण करतात, जेवढे शेतकरी बघतात त्यांना एक सगळ्याला विनंती असेल की तुम्ही सगळ्यांनी माती परीक्षण करा. माती परीक्षणचे भरपूर असे फायदे आहेत आणि केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. नक्कीच तुम्ही माती परीक्षण करा. आपल्याला त्यांनी सुधारित तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये त्यांचं अमूल्य असे त्यांनी सर्वांनी मार्गदर्शन केलं, का माहिती दिली तुम्हाला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.